मानणारे लोक आम्ही आहोत. आम्ही या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही सर्वजण शांततेमध्ये मार्ग काढणार आहे आणि आम्ही शांततेमध्ये हा मोर्चा या ठिकाणी घेतलेला आहे. पोलीस प्रशासनाने आमच्यावर प्रचंड दबाव आणला, आमची परमिशन नाकारलं आणि सांगितलं आम्हाला तुम्ही मोर्चा इकडे घेऊन जाऊ नका. अरे जे लोक बेकायदेशीर संघटन चालत आहे, आम्ही आमचं वंचित बहुजन आघाडी ही रजिस्टर्ड आहे आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारी लोक आहोत. त्या प्रकारे त्या दिवशी आमचे कार्यकर्ते राहुल मकासरे असतील, विजय वाऊळ असतील, यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन चालू होतं पॉलिटेक्निक कॉलेजला, तर आपल्या कार्यकर्त्यांनी ते थांबवण्याचं काम केलं. तर पोलिसांनी RSSच्या दबावाखाली येऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. आम्ही हे सांगितलं की जे सुमोठो गुन्हे तुम्ही दाखल केले असेल तर ते गुन्हे तुम्ही परत घ्या, अन्यथा आम्ही RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. एवढी मोठी आंबेडकर नावाची ताकद, तुझ्यासाहेब एक आंबेडकर नावाचा एक ताकद आमच्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे कोणालाही घाबरायचं काम नाही. हे देशाचे संविधान मानणारे लोक आम्ही आहोत, संविधान प्रेमी आहे, म्हणून आम्ही आज शांततेत मार्च काढलेला आहे. आणि लवकरात लवकर पोलिसांनी जर त्याचे गुन्हे मागे घेतले नाही तर आज मोर्चा औरंगाबाद मध्ये काढला, उद्या रेशम बागेत सुद्धा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा मुर्दाबाद, 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 लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. धन्यवाद. सर्वांनी सावधान म्हणून बोलायचं, सावधान. उपस्थित सर्व लढवय्या क्रांतिकारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझा जय भीम. मित्रांनो, मी एकदा बोललो होतो, मी परत एकदा बोलतो की ह्या देशामध्ये जर RSSला अंगावरती घेऊन त्यांच्याशी दोन हात करून त्यांचा पराभव करण्यामध्ये कोणाची ताकद असेल तर ती फक्त आणि फक्त इकडच्या आंबेडकरवाद्यांमध्ये आणि ह्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये, आजच्या मोर्चाच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांनी हे दाखवून दिलेलं आहे. आता आपल्या सर्वांना सांगतो की आतमध्ये घडलं काय. आपल्या सर्वांना माहिती होतं की आपण 3 गोष्टी द्यायला गेलो होतो, बरोबर? त्या 3 गोष्टी काय होत्या? भारताचं संविधान, आपला राष्ट्रध्वज आणि रजिस्ट्रेशन ऍक्टची कॉपी. आता आम्ही तिकडे गेलो तेव्हा इकडनं बाहेर पडलो तर त्याच्यानंतर एक बॅरिकेड होतं, ते ओलांडून पुढे गेलो तर त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतं, ते ओलांडून पुढे गेलो त्याच्यानंतर अजून एक बॅरिकेड होतं. मग तिकडे एक लेफ्ट टर्न येतो, मला पोलीस म्हटले की दादा याच्या मागे RSSचं कार्यालय, पण RSSच्या कार्यालयाच्या पोहोचवण्याच्या आधी तिकडे काय होतं, अजून एक बॅरिकेड. आणि त्या बॅरिकेडच्या समोर उभे होते पोलीस प्रशासनाची पूर्ण फौज. आणि त्या पोलीस प्रशासनाच्या फौज मध्ये 2 लोक प्रामुख्याने उभे होते, ते म्हणजे आपल्या औरंगाबादचे दोन्हीही DCP. आता ते DCP तिथे उभे राहिले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की RSSच्या कार्यालयामध्ये काम चालू आहे, RSSचं कार्यालय अंडर कन्स्ट्रक्शन आहे, इथे बांधकाम चालू आहे, म्हणून आता इथे कोणी नाही. मी जास्त काही नाही बोलणार, पण इकडच्या प्रत्येक माणसाला तुमच्यामध्ये किती ताकद आहे आणि किती दम आहे याचा एहसास होईल एवढं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. तरी आपल्याला काही फरक नाही. आणि जरी RSSचे कोणतेही पदाधिकारी किंवा RSSचे प्रतिनिधी आपल्याकडनं भेट घ्यायला समोर नसते आले तरी मी इकडे हे मानतो की आपला मोर्चा आज इथे 100% यशस्वी झालेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा हात होता. सरदार बाळासाहेब आंबेडकर भाग्य पडो, हम तुम्हारे साथ हैं. दादा भाग्य पडो, हम तुम्हारे साथ हैं. आणि मी आपल्याला समजून सांगतो की हा मोर्चा नक्की यशस्वी कसा आहे आणि त्याला मी यशस्वी का मानतो. की आपल्याला भारताच्या संविधानाचा
आणि आपल्याला भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करायचा आणि त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं. पण जेव्हा कोणीतरी भारताचं संविधान आणि भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारायला नकार करतो तेव्हा तो त्या संविधानाचा आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करतो हे आपण लक्षात घ्या. मित्रांनो, प्रत्येक भारताच्या नागरिकाला जो भारताचं संविधान करतो, जो भारत देशाची ताकद मानतो आणि जो भारत देशाचा मान ठेवतो, त्याचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जेव्हा तुम्हाला कोणीही संविधानाची प्रत किंवा राष्ट्रीय ध्वज देतो, तुमचा भारताच्या प्रती इज्जत असेल तर तुम्हाला ते स्वीकार केलीच पाहिजे. आणि जेव्हा RSS समोर नाहीयेत आणि जेव्हा RSS भारताचं संविधान आणि राष्ट्रीय ध्वज आपल्या हाताने स्वीकारायला नकार देते, तेव्हा ही संघटना भारताचा ध्वज आणि दुसऱ्या बाजूला संविधान मानत नाही. आणि म्हणून एका अर्थाने आपण RSS ला खुलं काढून एक्सपोज करण्यामध्ये पूर्णरित्या यशस्वी ठरलेलो आहोत. माणसाला भारत देशामध्ये हे आश्वासन मिळणार आहे की RSSच्या विरुद्ध लढाईमध्ये ते एकटे नाहीयेत. आणि आपण हिम्मत करून आज RSS वरती मोर्चा काढलाय. हीच हिम्मत महाराष्ट्रातल्या, भारतातल्या शेवटच्या माणसाला पोचून त्याला ताकद देणारी हिम्मत आज आपण इथे की RSS ला आम्ही घाबरत नाही. RSS वरती आम्ही मोर्चा काढू शकतो आणि RSS ला पण संविधानाच्या चौकटीत आणू शकतो हे दाखवून देणारा मोर्चा आज इथे पूर्णपणे 100% 100% यशस्वी ठरलेला आहे.